सारखं जावं लागेल ना तर. हे परत एकदा विधी करत नाही काय नाही सगळं अपूर्ण करून ठेवलं तुमच्या इथे. वाट लावून ठेवली इथे. असू नका या कोणी तुमच्या बहिणीचं लागले का इथे. 50,000 आमची दक्षिणा आहे माहिती तुम्हाला ताई. असताय तुम्ही इथे हे पण नाही अजिनो मोठो नाही घरात. कमी पडला तडक्याला. निखिल हे तुमचं चुकतंय. तुम्ही चुकीच्या लोकांना फॉलो करत आलाय. असा खरा नारळ ठेवायचा असतो. चुकीच्या लोकांना तुम्ही फॉलो केला आधीपासून. हा लय फालतूगिरी करतो पोरा. अभ्यास नाही करत पोरगा. काय काय तुझं वजन किती आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल विलास लिंगायत आणि आज आम्ही आहोत पालघर येथे शिवरुद्र सामाजिक संस्थेतर्फे आम्ही एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे.
दरवर्षीच्या दिवाळीत आम्ही काही ना काही असं संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असतो, समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही करत असतो. तर यावेळी पालघरला आम्ही एक आनंद वृद्धाश्रम म्हणून आहे, तर तिथे जाणार आहोत आणि तिथल्या जे आजी आजोबा आहेत त्यांना भेट देणार आहोत. त्यांच्यासोबत आपण दिवाळी साजरी करणार आहोत. पण हे करत असताना शिवरुद्र सामाजिक संस्था म्हणजे काय आहे हे नक्की तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यासाठी एक तुम्हाला सांगतो की शिवरुद्र सामाजिक संस्था म्हणजे अशी संस्था आहे जी कांदिवलीतील आम्ही लिंगायत समाज बांधव जे आहोत त्यातली एक नवीन पिढी तरुणांची त्यांनी शिवरुद्र सामाजिक संस्था ही स्थापन केली आहे. मागील मला वाटतं 5 ते 6 वर्ष झाली आमच्या संस्थेला आणि सतत आम्ही दिवाळीत किंवा इतर वर्षातून 3 ते 4 आपले कार्यक्रम असतात. दिवाळीत असतात आणि पूर्ण वर्षभरात चालू असतात कार्यक्रम. तर हा कार्यक्रम करत असताना आपण एक कांदिवलीतले सगळे लिंगायत बांधव समाजकार्य करत असताना एक मजा म्हणून एक 1 नाईट स्टे म्हणजे त्या कार्यक्रमाला लागूनच आपण 1 नाईट स्टेचा प्लॅन करतो. तर यावेळी आम्ही पूर्ण फॅमिली एक 20 जण आलो आहोत. दरवेळी 30 ते 35 जण असतो. काही कारणानिमित्त 2-3 फॅमिलीज आमच्या येऊ शकल्या नाही आहेत. तर तुम्हाला दाखवतो आम्ही वृद्धाश्रमात आज जाणार आहोत, पण आम्ही कालपासून या प्रॉपर्टीमध्ये आहोत. त्या प्रॉपर्टीचं नाव आहे वंदना फार्म हाऊस म्हणून. तुम्ही तिथे बघू शकता, तिथे नाव आहे. एवढ्या लांबून दिसणार नाही कदाचित. पालघरपासून शेअरिंग ऑटोने तुम्हाला 20 रुपयाने इथे येऊ शकता तुम्ही. हार्डली 10 ते 15 मिनिटाच्या टमटमने तुम्ही येऊ शकता. तर तुम्हाला मी प्रॉपर्टी दाखवतो कशी आहे. खूप मजा केली आम्ही या प्रॉपर्टीमध्ये आणि खूप आवडली सगळ्यांना. थंडी पण आहे, थोडी सुरुवात होते थंडीला. तर या माझ्यासोबत, तुम्हाला दाखवतो प्रॉपर्टी कशी आहे. त्यांचा 3 BHK बंगलो आहे. वरती 3 बेडरूम्स आहेत, खाली 3 बेडरूम्स आहेत. पण आम्ही 3 BHKच बुक केला आहे. वरचं पूर्ण आम्हाला दिलेलं आहे पॅसेज त्यांनी. तर आपण बघूया वरती कशी जागा आहे, गॅलरी कशी आहे, वरच्या रूम्स कशा आहेत. हा एक छोटासा गॅलरीचा पॅसेज आहे. 2 आहेत. या तुम्हाला आतमध्ये रूम्स दाखवतो. हा आहे मोठा हॉल. इथे आम्ही काल मस्त गाद्या टाकून सगळेजण पत्ते खेळत होतो, हाऊसी खेळत होतो, खूप मजा केली. हा आहे त्यांचा फर्स्ट बेडरूम. आणि प्रत्येक बेडरूमला एक टॉयलेट आहे, रूम आहे. हे बघा. या आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊ. ही आहे सेकंड रूम. सेम इथे पण लाईट्स, फॅन आणि बाथरूम आहे आतमध्ये. सेम थर्ड रूम. तुम्हाला मी सगळं दाखवत नाही, फक्त बाहेरून बघा. इथे अजून एक बाल्कनी पॅसेज आहे. इथे अजून एक रूम आहे, गेस्ट हाऊस टाईप आहे. ह्या त्यांनी आम्हाला काल पिलोज आणि सगळ्या चादर आणि गाद्या दिल्या होत्या. खूप छान प्रॉपर्टी आहे मित्रांनो. थंडीच्या दिवसात तुम्ही या डिसेंबरमध्ये तुम्हाला खूप आवडेल. हे बघा, ही एक बाल्कनी आहे आणि हा व्ह्यू बघा. इथे आम्ही जेवायला काल बसलो होतो रात्री. तिथे बोनफायर केलं होतं आम्ही आणि रात्री पूर्ण करावकेवर गाणी गात होतो. आणि याच्या ही सुरूचं बंद तुम्हाला दिसतंय समोर. याच्या पूर्ण मागे अगदी 2 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सला समुद्र आहे. तो सुद्धा मी पुढे ब्लॉगमध्ये दाखवून तुम्हाला. हे कॉमन अजून एक बाथरूम आणि टॉयलेट्स आहे. खूप छान प्रॉपर्टी आहे मित्रांनो, नक्की भेट द्यायची. मला टेरेस पण दाखवतो या मित्रांनो. खूप छान टेरेस. या हे बघा, एवढा मोठं टेरेस आहे, खूप मोठं टेरेस. आणि मित्रांनो इथे बघा, हे तुम्हाला वाटत असेल की हे काय आहे, तर इथे ह्या बंगलोला जस्ट लागून त्यांनी
अराउंड 300 ते 400 कॅपॅसिटीचा सिटिंग कॅपॅसिटीचा हॉल त्यांनी बनवलेला आहे. आणि इथे ड्रम त्यांचा बंगलो आहे त्यांनी. आणि इथे ड्रम खूप छान प्रॉपर्टी आहे, अगदी रोड टच आहे. आणि तिथे फ्लॅग पण लावला आहे. हा पालघरवरून सातपाटीला जाणारा मार्ग. इथे एसट्या पण येतात, एसटी येतात गव्हर्नमेंटच्या, आणि तुम्ही टमटमने 20 रुपयांनी शेअरिंगने येऊ शकता. हाय मित्रांनो, हा बघा आपला बंगलो. मगाशी आपण तिथून व्हिडिओ काढला होता. आणि हे सगळे आपले समाज बांधव जे कांदिवलीतले, मगाशी मी उल्लेख केला की लिंगायत समाज बांधव आपल्या शिवरुद्र सामाजिक संस्थेचे, यांच्यामुळेच आपली संस्था आहे. सगळे आपले कार्यकर्ते आहेत. हाय करा प्लीज. आणि सगळे समाज बांधव म्हणजे कोणाचे मामा काका सगळे क्लोज रिलेटिव्ह आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांचं बॉन्डिंग एकदम छान आहे. आणि आता आपण तुम्हाला मी बीच दाखवतो कसा आहे. अगदी 2 ते 3 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सला या बंगलोपासून बीच आहे. हे सुरूचं बन तुम्हाला दिसेल बघा, किती छान व्ह्यू आहे तो. या सुरूच्या बनातून आपल्याला तिकडे जायचं आहे. सिक्युरिटी पर्पजसाठी लॉक असतं हे, आपण ओपन करू. सावकाश या. इथून घसरायला होईल, इथून घसरायला होईल. हाय ऐक. खूप छान असा ग्रुप आहे आमचा. सगळे एकदम हौशी आहेत, मस्करी करणारे. सगळीकडे सावली सावली दिसेल तुम्हाला. एकदम गार आहे वातावरण. किती दूरवर पसरलेलं सूर्याचं पण, आणि समोर दिसणारा समुद्र. खूप छान लोकेशन आहे. मगाशी तुम्हाला मी सांगायला विसरलो मित्रांनो, फक्त पालघर मी उल्लेख केला तर तुम्ही इथे याल कसं आहे, तर पालघर वेस्टला तुम्ही आलात की टमटम, जसं मगाशी मी म्हणालो 20 रुपयाची, आणि सातपाटीला जाणारी एसटी. तर स्टॉपचं नाव आहे कमली शहा. बाबा दर्गा आहे इथे समोरच, त्याच्या अपोजिट बसस्टॉप आहे कमली शहा या नावाने. तर या बसस्टॉपपासून अगदी 1-2 मिनटावर आपला बंगला आहे, वंदना फार्म हाऊस. 1-2 मिनटावर सुद्धा नाही, बसस्टॉपच्या अगदी बाजूलाच आहे. बसस्टॉपला उतरून अगदी तुम्ही डाव्या बाजूला पाहिलं तर आपला रोडवरून बंगला दिसतो. आणि हा बघा निळा शहरचा समुद्र, खूप छान. हे बघा एकदम पहाटेचं तुम्हाला दृश्य इथे. हा समुद्र आहे आपला सातपाटीचा, पूर्ण असा लांब सातपाटीपर्यंत पसरलेला तिथवर. आणि तिथे एक लाईट हाऊस तुम्हाला दिसेल. काल आम्ही गेलो होतो संध्याकाळी, पण अनफॉर्च्युनेटली आम्ही 5:30च्या दरम्यान पोचलो, त्याच्यामुळे 5:30 नंतर पोचलो आम्ही. 5:30ला ते बंद होतं, पण 5:30च्या आधी तुम्ही जर आलात 4, 4:30, 5च्या दरम्यान, तर तुम्हाला नक्की लाईट हाऊसवरून वरून असा पूर्ण व्ह्यू दिसेल समुद्राचा. ते बघा लाईट हाऊस आता दिसायला लागलं थोडं थोडं, त्या बाजूला आहे. झूम केलं तर तुम्हाला दिसेल. आणि हा पूर्ण सुरूचा बन बघा, किती छान दृश्य आहे, अगदी लांबवर पसरलेला तिथपर्यंत. एकदम शांत समुद्र आहे. कोणाची. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता बंगलो पाहिला जिथे आम्ही कालपासून राहिलो होतो. काल आम्ही सकाळी 11:30-11च्या दरम्यान आलो होतो आणि पूर्ण वन नाईट स्टे इथे करून फुल मजा करून तुम्हाला मी समुद्र पण दाखवला आहे कसा आहे. आणि आता आपण थेट जात आहोत वृद्धाश्रमात, तिथल्या आजी आजोबांसोबत दिवाळी साजरी करायला. आम्हाला लेट झाला आहे माहिती आहे, पण सगळ्यांनाच पॉसिबल नव्हतं आम्हाला यावेळी की दिवाळीच्या आधी येऊन यांच्यासोबत दिवाळी साजरी करू. पण दिवाळी आता 3-4 दिवसापूर्वी झाली आहे, तर आपण त्यांच्यासोबत आज दिवाळी साजरी करणार आहोत.